Hello, my dear brothers and sisters. It's me, Joe Ramesh, and your English mentor. Let's do some practice for competitive examinations and develop our skills. There is a question on the board. Let's see what it is. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सिरीज स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी प्रश्न. स्पर्धा परीक्षेच नाहीये बेटा, तर बोर्डातलं मॅट्रिकच्या बोर्ड आणि 12वीच्या बोर्डामध्ये देखील हे प्रश्न विचारू शकतात बेटा. बघूया मग प्रश्न काय. क्वेश्चन, अ रे ऑफ सन डॅश नॉट पास. हे नॉट पास बेटा ब्रॅकेट मध्ये आहे, थ्रू अ वॉल. बघ इन्स्ट्रक्शन काय दिलं बघूया. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल वर्ब और टेन्स फॉर्म गिवन बिलो. इथं ABCD हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे बेटा. इथं काही क्रियापद दिलेले आहेत, टेन्स फॉर्म दिलेले आहेत. मग हे ब्रॅकेट हे ब्लँक मध्ये हे रिकाम्या जागेमध्ये योग्य वर्ब कोणता येतो बेटा बघूया. मग आता हे नॉट पास म्हणजे निगेटिव्ह आहे बेटा. मग कोणता येतो हे बघूया. काय काय दिलं इथं. A will not pass, B should not pass, C do not pass, D does not pass. सो मित्र हो, इथं दिलेलं अरे ऑफ सन म्हणजे हे जे रे हा थर्ड पर्सन आहे बेटा. कोणता पर्सन आहे? थर्ड पर्सन. आणि हे त्रिकालवादी सत्य आहे बेटा. म्हणून इथं सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा. काय वापरायचा? सिंपल प्रेझेंट टेन्स. थर्ड पर्सन आहे. इथं विल नॉट पास येत नाही बेटा. विल नॉट पास काय येत नाही? विल म्हणजे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स येत नाही बेटा. शुड नॉट पास देखील येत नाहीये. डू नॉट पास देखील येत नाही बेटा. डू नॉट पास काय येत नाही? हे थर्ड पर्सन आहे. हे जर फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन जर राहिलं असतं तर डू नॉट पास आला असता. हे थर्ड पर्सन आहे म्हणून बेटा इथं डज नॉट पास. सो द करेक्ट आन्सर इज डी बेटा. इथं काय इथं करेक्ट आन्सर इथं डी. आणि बरोबर वाक्य आहे बेटा. उत्तर आहे अ रे ऑफ सन डज नॉट पास थ्रू अ वॉल. हे उत्तर आहे बेटा. डज नॉट पास थर्ड पर्सन आहे. वेल माय डियर फ्रेंड्स, for more knowledge please visit Gora Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.